नरसिंहवाडीत चालू मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न. स्नान पर्वाचा लाभ घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी. श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे पवित्र दक्षिणद्वार सोहळा आज मंगळवार दिनांक 7 जुलै पहाटे 3:03 वाजता अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. पहाटेच्या वेळी कृष्णामाईच्या वाढलेल्या जलप्रवाहाने श्रींच्या चरणकमलावरून दक्षिणद्वारात प्रवेश होताच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तसेच श्री गुरुदेव दत्तच्या अखंड जयघोषाने संपूर्ण श्री क्षेत्र भक्तिरसात न्हाऊन गेले. गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे कृष्णामाई दुधडी भरून वाहू लागली. सोमवारी सायंकाळीच नदीचे पाणी श्री दत्त मंदिर परिसरात दाखल झाले होते. रात्रभर पाणी पातळी सातत्याने वाढ होत राहिली आणि पहाटे 3:30 वाजता श्रींच्या चरणकमलावरून कृष्णामाईचे पवित्र जल दक्षिणद्वारात प्रवेश करताच चालू मोसलातील पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याची वार्ता समजताच पहाटेपासूनच विविध भागातून दत्तभक्त श्री क्षेत्र नरसिंहवाडीत दाखल झाले. भाविकांनी कृष्णामाईत श्रद्धेने पवित्र स्नान करून श्री दत्तप्रभूंच्या चरणी माथा टेकवत दर्शनाचा लाभ घेतला. मंदिर परिसरात अखंड दत्तमंत्राचा गजर ऐकू येत होता. भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर श्री नरसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षा रक्षकांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच श्रींची उत्सवमूर्ती परमपूज्य श्री नारायण स्वामी मंदिरात दर्शनासाठी विराजमान करण्यात आली आहे. दत्त संप्रदायात दक्षिणद्वार सोहळ्याला अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ धार्मिक महत्त्व आहे. श्रींच्या चरणकमलावरून दक्षिणद्वारात प्रवेश करणाऱ्या कृष्णामाईच्या पवित्र जलात स्नान करून श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेतल्यास विशेष पुण्यप्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यावर्षी बरेच दिवस प्रतीक्षित असलेला पहिला दक्षिणद्वार सोहळा आज पहाटे 3:30 वाजता या ठिकाणी झालेला आहे. बऱ्याच जणांनी स्नानाकरता लोक जे थांबलेले होते ते सगळे लोक या ठिकाणी आज स्नानाकरता आलेले आहेत. दत्तभक्त श्री गुरुदेव दत्त या गजरानं या ठिकाणी आज स्नान करतायत, या पर्वणीचा आनंद घेत आहेत. दत्तदेव संस्थांमार्फत देखील सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी गर्डर्स, दोऱ्या बांधलेल्या आहेत. त्याचप्रमाणे स्वयंसेवक या ठिकाणी ठेवलेले आहेत. स्वतंत्र एका नावेची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामध्ये इनर्स वगैरे ठेवलेले आहेत, लाईफ जॅकेट्स ठेवलेली आहेत आणि होता होईल तेवढी जास्तीत जास्त प्रयत्न सुरक्षेकरता जे करता येतील ते देवस्थानमार्फत या ठिकाणी केलेले आहेत. दत्तदेव संस्थांमार्फत या ठिकाणी असणारं दैनंदिन नित्याकरता लागणारं जे सामान आहे कट्ट्यावरचं ते देखील स्वयंसेवक असोत किंवा दत्तभक्त असोत तर सर्वांच्या मदतीनं या ठिकाणी पाण्यामधून वर आणण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि अशा रीतीनं आज या वर्षातला पहिला दक्षिणद्वार सोहळा या ठिकाणी होतो आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.